हातात ठेवून तिला तिचा काळ लिहिला होता. एक जिहादी प्रेमात तिला स्वधर्म समभाव सांगत होता. सुखाची दाखवून स्वप्न तिच्या वाट्याला नर्क लिहिला होता. प्रेमाच्या या षडयंत्रामागे जिहाद दडला होता. जिहाद दडला होता. त्या मूर्खाने दोषी म्हणून धप्पा आई वडिलांवर लावला होता. तिच्या नजरेत विरोध प्रेमाला नाही धर्माला झाला होता. धर्माला झाला होता. स्वधर्म समभाव हे फक्त बोलण्यापुरतं असतं. खऱ्या अर्थानं इथंच धर्मयुद्ध सुरू झालेलं असतं. प्रत्येकीचा काही वेगळा नसतो. प्रेमाचं सोंग पांघरून आलेला तो अब्दुल्लाच असतो. 4 दिवसाच्या प्रेमाची स्वप्न दाखवून शेवटी या प्रेमाचा शेवट कुठेतरी रस्त्यावर, कुठेतरी फ्रीज मध्ये, कुठेतरी तर केरला स्टोरी सारख्या घटनांनीच झालेला असतो. आई सोडली तर कोणतंच नातं या हडग्यांना कळत नाही. अशा लोकांशी तुम्ही नातं जोडताय. साला मोकळाच्या अवलादी त्या. यांना बाई नाही हवस कळते, यांना प्रेम नाही वासना कळते. नामर्द जिहादी हाडगे ते. अशा लोकांच्या तुम्ही प्रेमात पडताय. अशा लोकांसोबत जर तुम्ही संसार थाटायचा पाहत असाल तर चूक. वाट्याला संसार येणार नाही. वाट्याला येईल आबरूची उडालेली लतार आणि आबरूचा मांडलेला पाजार. बस एवढंच. अशा लोकांसोबत जर तुम्ही प्रेमाची अपेक्षा करत असाल तर चूक. प्रेम वाट्याला येणारच नाही. वाट्याला येईल एखादा फ्रीज आणि त्या फ्रीज मध्ये शरीराचे झालेले छोटे छोटे तुकडे. बस एवढंच. अशा लोकांकडून जर तुम्ही सुखाची अपेक्षा करत असाल तर चूक. सुख वाट्याला येणार नाही. वाट्याला येईल एखादा मोकळा रस्ता आणि धारधार शस्त्रानं शरीरावर झालेले वार. बस एवढंच. अशा नामर्द जिहाद्यांपासून जर वाचायचं असेल, या जिहाद्यांच्या षडयंत्रामध्ये फसायचं नसेल, लव जिहादला बळी पडायचं नसेल तर जास्त काही नाही. फक्त एवढंच करावं लागेल. स्वतःच्या धर्माप्रती तुम्हाला कट्टर व्हावं लागेल. जय श्रीराम.